अर्चे गतीचा संभ्रम अनुप्यमान अनुप्य परशुरामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान महाराज की जय। शांति मेघनाथ महाराज की जय। रेणुका माता की जय। असो सर्व सुरती सचिव नामथोडा पर्वत माता पवित्र मंत्र वैवर्तनी अनंत मंत्र गोष्ट गती महारथी वाचक सूचक महाराज मंडळी यांच्या चरण पुस्तक कथेला सुरुवात गोड आहे। रम्य रामायण आहे, गजेंद्र आख्यान आहे आणि असणारा नाम महिमा चालू आहे यशस्वीची। आणि त्या नाम महिमेसाठी स्वतः पिवळा पितांबर शेला गगनी जळकला गरुडावर बसून जो भक्ताचा कैवारी तो गरुडावर बसून असणारा काकडीच्या बघत दादा त्यांना विचार तुम्हाला नाही कळलं आणि त्यावेळेस असणारा स्वतः ज्यावेळेस निघाला त्यावेळेस असणारा गरुडाची गती असणारी भगवंताला काही वाटू लागली, कारण तो उजव्या पक्षानेही जोर घेऊ लागला, डाव्या पक्षानेही असणारा जो हवा घेऊ लागला, पण जी गती पाहिजे होती किंवा गाडीचा किती वेग आहे 100-150 एवढा किती वेग आहे याच्यापेक्षा हजारो वेगाने असणारा तो जाऊ लागला, पण भगवंताला त्याची गती कमी वाटली म्हणून पुष्टभागी भगवंत धरी चरण होई हातांत मुखी श्रीराम नाम स्मरत सामंगित तो पक्षी। त्या असणाऱ्या गजेंद्राचा उद्धार करण्यासाठी गरुडाच्या पाठीवर भगवंत बसले, त्यानं आपले भगवंताचे पाय हातात धरले, पाठीवर बसून असणारा एवढा वेगाने असणारा चाललेला होता गरुड, पण त्यावेळेस भगवंताचा विचार काय तो ऐका। दोही हाती चरणानुक्रम पृष्ठी मेघ श्याम हृदय नाम मुखीने मस्त श्रीहरी नाम बृहस्तमतो पक्षी। त्यावेळेस असताना स्वतःच्या मुखामध्ये गरुडाचे नाम आहे, हातामध्ये भगवंताचे पाय आहे, पाठीवर भगवंत बसलेला आहे, अशी सेवा तनु मनो जीवे चरणाशी लागावे। आणि का गर्वत नसताना दासत्व या गरुडाचं चाललं होतं म्हणून भगवंताला घेऊन चाललो होता। ऐशी गरुडाची हे स्थिती सबाह्य व्यापिली हरी भक्ती या लागी छंदोमय गाती वेदानुवृत्ती अनुवादा। त्यावेळेस असताना गरुडाची अशी गती होती कारण ते तनु मन एका शरीरानं एका मनानं शरण गेलेला होता, म्हणून असणारा छंद ज्याला म्हणतात का ते छंद असणारा कशात आहे वेदात आहे, आणि अशा एक प्रकारचा त्याला एवढा छंद लागला होता म्हणजे असणारा त्याला हमेशा करता अवरात्र आखंड नाम चिंतन ह्याचा छंद लागला होता, म्हणून तो चिंतनच करीत तो भगवंताला घेऊन चालला होता। बरोबर सपव्रत धरा सागरसी तुकिता तृण प्राय हरिसी ऐशी आसी अहर्निसी गरुड पृष्ठेसी वाहत। हमेशा करता रात्रंदिवस असणारा तो भगवंताचं भजन करीत असल्यामुळं आणि बाकी जो भजन करीत नाही त्याची एवढी भगवंत असणारी दया करीत नाही, पण जो भजन करतो चिंतन करतो तो भगवंत असणारा हमेशा त्याची कळवळा जाणतो। ऐसा गरुडारूढ भगवंता येतो परमानंदे डुलता तव गजेंद्र ग्रहग्रस्त अर्थभूत देखिला। असा भगवंताला स्वतः गरुड असणारा हृदयात असणारा भगवंत पाहतावर असणारा त्या ठिकाणी भगवंताचे पाय आणि वेगाने घेऊन चाललेला तो गजेंद्राला मात्र तिकडं त्याच्या शत्रूनं पक्का चकाळलेला होता, तो असणारा त्याचा जीव जातो का काय असा कासावी चालला होता आणि मगर मिठीमध्ये तो पक्का गेला होता। हे भगवंतानं आकाशातून पाहिलं आणि तो धावा करीत होता, हे भगवान श्रीहरी धाव लवकर म्हणून सरासुनी हाती हरी मने गरुडा प्रती तुवा चालावे शीघ्र गती गजेंद्रा प्रती। ज्या वेळेस असताना त्या गजेंद्राचा फोन आला म्हणजे दावा केला आणि दावा म्हणजे 13वा दावा नाही का नामस्मरण केलं, त्यावेळेस असताना दावा केल्याबरोबर असताना भगवान सांगितलं हे गरुडा चक्र हातामध्ये घेतलं, सांगितलं तू लवकर चल नसता मी इथून निघालो। असं असताना भगवंत गरुडाला बोलू लागले, त्यावेळेस गरुड म्हणला थोडं अंतरा भगवान मी आता गाठतो त्या गजेंद्राला, पण मनोवेगाची
अधिक गरुड गती तोही चालता सर्व शक्ती गती भगवंता मानिला. गरुडाला गती किती आहे? गाडीला गती एक असून समजा 4-5 पुस्तक असेल जास्तीत जास्त, लय चांगल्या गाड्या निघल्या तर. पण गरुडाला गती लाखो पट असणारी गती आहे, मनापेक्षा लाखपट गती आहे. आणि ती सुद्धा गती भगवंताला कमी वाटू लागली आपल्या असणाऱ्या आवडत्या भक्ताला तारण्यासाठी, त्याचा असणारा जीव वाचवण्यासाठी. करवया गजेंद्र द्वारणा श्रीहरी आले पै स्फुरणा बाहू थरकती संकंकना आपण विसरला. आपल्या भक्ताचा उद्धार करण्यासाठी असणारे भगवान श्रीहरीचे विष्णूचे हात असणारे 2 चादू होते, 4 फुटले आणि त्यांना असणारा उल्हास येऊ लागला. उल्हासाच्या भरामध्ये भगवान श्रीहरी विष्णू धावू लागले. गरुडाला सुद्धा लवकर चल म्हणू लागले, एक कर. पण पिंजारला रोमावळी विरांगुटी सुटली मोकळी पुष्पे स्रवती क्षितस्थळी आतुर बळी चालिला. ताबडतोब गरुडाला पाठीमागे सोडलं. स्वतः भगवान विष्णू असे निघाले. गळ्यामध्ये ते असणारे हार होते, माळी होते वैजंती, ते असणाऱ्या तुटून पडू लागल्या. अंगावरले केस होत्या, 3.5 फुटी अंगावर केस माणसाच्या तळपायापासून नाके बसतो ते असणे उभं राहिले. जी भगवान श्रीहरीची असणारी शिंडी आहे, ती शिंडी असणारी सरळ, कारण एवढ्या वेगाने असताना जाऊ लागला की त्याला असणारा आपल्या भगवंताचा हिरस म्हणा, भगवंताला म्हणू. सांडोनिया गरुड वाहना सावेग वेग उडी घालूना जेते गजेंद्र ग्रहणा शीघ्र आपण गरुड एवढाही वेगानं असणारा आपल्या प्राणपणाला लावून झडप घातली होता तो, आणि त्या असणाऱ्या तळ्याच्या दिशेनं सुरवाराच्या दिशेने असणारा जात होता. तरी भगवंतानं हातामध्ये चक्र घेऊन असणारे उड्डाण केलं तिथूनच, आणि असणारा एवढ्या वेगाने चाललं की आता आपल्या भक्ताचा आता या क्षणाला जसं असणारा साधू संत म्हणतात हाके सरसी उडी, हाके सरसी असणारा इकडं गजेंद्रानं हाक मारली आणि भगवंताला तिकून उडी मारली. कुठे गेले? एरीकडे गजेंद्र जाना तया आगाध सरोवरी नके गर्जनी आक्रमिला करी धरणिया जलांतरी बलात्कारी. ताबडतोब असताना भगवंतानं उडी घातल्याबरोबर त्या सरोवरावर गेले. गरुड पाठीमागच राहिला. गेल्याबरोबर असताना नकना पाय पकडलेला होता गजेंद्राचा. तसंच असताना 2 जणांना, कारण तो भगवंत आहे, करतो अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती, 2 जणांना उच्चारलं आणि पाण्याच्या बाहेर ग्रहग्रस्त मज देखोनी मज सोडिले माझी पत्नी पुत्रे सांडिले स्वजनी अंती कोणी त्यावेळेस असताना हा गजेंद्र ज्यावेळेस भगवंताला पाहिलं त्यावेळेस असताना तो म्हणू लागला, नाही कुणाचे कोणीच असणारी पत्नी माझी नाही, मुलंही असणारे माझे नाहीत, आणि सगळ्यांना माझं असणारे माझे आत्मजन होते तेवढे असताना माझा आधार सोडला, माझे असणारे आज सोडले आणि मला या पाण्यात जळामध्ये सोडून सगळे असणारे जिकडे तिकडे गेले. म्हणून मी असणारा कोणाला शरण जाऊ तर असताना शरण जाण्यापेक्षा एकच भगवंत आहे, तो माझी विष्णू. मजला ग्रहाचे मुखी पूर्णी आवागे जनी जळा प्राशुनी आम्ही वाचलो महाविग्री उल्हासोनी गेली रात्र दिवस असणारे मी यांची आयुष्यभर सेवा केली, पत्नीची मुलाबाळाची आप्तजनाची, आणि ती असणारे मला एखाद्या मोठ्या घराच्या मुखे नकराच्या मुखे असणाऱ्या मगरीच्या मुखामध्ये सोडून स्वतः असणाऱ्या कडीला जाऊन भरपूर पाणी केले आणि आपला जीव वाचला म्हणून समाधान मानलं असणारं एकमेकाला असणारं अवसान देत वनामध्ये निघून गेले. मला कोण या समयाला म्हणून असणारा आता फक्त मला जर असल तो फक्त भगवंत आहे, तो मला धोका देणार नाहीये म्हणून असणारा तो गजेंद्र आव्हान करू लागला भगवंताला. शेती ही माझा सांडिता म्याही सोडिली त्यांची ममता तेव्हा आठवले चित्ता हरी रक्षिता प्रणंती. ज्यावेळेस सरोवराच्या कडेला गेले माझे आपलं नातू पंतू पत्नी असणारे सगळे पोरं बाळ कडीला
नदीला जाऊन पाणी पिऊ लागले, उसात टाकू लागले आणि म्हणू लागले की आता आपण या गजेंद्राला वाचित नाहीत. त्यावेळेस असताना जवळ होते तेव्हा मला बरं वाटत होतं, पण लांब गेल्यावर मी सुद्धा त्यांची आस्था सोडली, त्यांचा असताना माया मोह सोडला. ते माझे कुणी नाहीत आणि मी त्यांचा कुणी नाही. नात्याला तिळांजली दिली आणि शेवटी असताना भगवंताला हाक मारली म्हणून कृपा उपजली भगवंता, तरी तुटली दुरुस्त ममता. आता आठवले चित्ता, हरी रक्षिता कृपाळू. त्यावेळेस असताना माझा मोह ममता ज्यावेळेस असताना पूर्ण नाहीसे केले आणि हे भगवंता, हे हरिहरा, हे भगवंता मला आता तूच तारी अथवा मारी, तूच माझा कैवारी अशी ज्यावेळेस हाक मारली त्यावेळेस असताना भगवान श्रीहरी गरुडाजवळ धावून आले. काय म्हणले? अंतकाळीचा सोयरा, एक श्रीहरीचा निर्धारा. ऐशे मानले गजेंद्रा, सपुत्र दारार अनेक सोयरे भले भले असणारे मोठमोठे सोयरे असतील, अत्याचार असतील, नातलग असतील, अंतकाळीचा जर सोयरा असेल, शेवटच्या क्षणाचा जर सोयरा असेल तर तो भगवंता श्री सोयरा असताना त्या समयाला कोणी सुद्धा जवळ येणारा नाहीये, कोणी वाचिणारा नाहीये आणि कोणी तारणारा नाहीये, फक्त भगवंत तारणार आहे असा असताना गजेंद्र बोलू लागला. निशंप गेली मोह ममता, स्मरणादर पाडिये चित्ता. भजनी आवडी भगवंता, उल्हासता स्वानंदे. हे भगवंता माझे निशंक असणारे त्या ठिकाणी कसलं माझ्या मनात शंका नाहीये. माझी मोह गेला, मत्सर गेला, दम गेला, अहंकार गेला आणि म्हणून भगवान मी तुम्हाला शरण आलो. आता मात्र एवढंच करी की मला तारी अथवा मारी, मी तुझ्यावर भार घातलाय, तूच सर्व करी. काही अपर्वे भगवंता, अति संचितार्थ नये हाता. त्यावर स्त्री पुत्राची सत्ता, सोय मागता नेदिती. काही भगवंताला असं त्या ठिकाणी अर्पण करावं वाटलं तर असं यदा कदाचित काय होतं, ती सत्ता जी असते का ती सत्ता आपल्या हातात राहत नाही. जवळ सगळं सिद्ध आहे, हात पाय, हात चालवाया पाय, कारण हात आणि पाय सगळे सिद्ध आहेत का तवर असताना काम 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 करीत राहतं आणि हात पाय थकले, पोरं बाळा असताना ते दान धर्म करू देत नाहीत, पंक्ती घालू देत नाही आणि नाही ते काम केल्याशिवाय राहत नाही, म्हणून म्हाताऱ्याला मवस केल्याशिवाय राहत नाहीत. म्हणून ते म्हणतात ही सगळी सत्ता पोराची ममतेची या आणि काय सारे लोभाची या. म्हणून मी आता मात्र या लोभात गुंतणार नाही. गरुड आपलं गजेंद्र म्हणतो अंतिमागता काही ने दिती, शेकी सन्निपात झाला मनती. संचितार्थी तोडी माती, नागविती स्त्री पुत्र. त्यावेळेस असताना महागायला गेलं काही देत नाही आणि असताना बळच आटास करून आरडावारडा करून जमा करून मागावर तर असताना आपल्याच आप्ताचं आपल्याच जवळचे शब्द न वलांडणारे ते म्हणते ते बरमीत झालंय म्हणजे येडं झालंय, सनी पास झालाय, याला असताना वरवर ताप येऊ लागलाय असं असताना काहीतरी बराळतात आणि येड्यामध्ये गणना करतात. असे काय समज होतं जे मोह मत्सर दम अहंकार याचा ज्यानं अंगीकार केलाय त्याची परिस्थिती. पण मी मात्र माझ्या आप्तजनाचा आता अनादर केलाय. मी या फाश्यामध्ये या सप्त फाश्यात गुंतणार नाहीये. मी फक्त भगवंताला हाक मारणार आहे आणि त्यांचं दर्शन घेणार आहे असा असताना तो गजेंद्र बोलू लागला. मनती भिकेशी साविला, याचे बोलनाय. बरोबर घे मनती हात मारला, मरता द्रव्यार्थ वेचिला. आम्हास भिकेशी लाविला, याचा बोल नायकावा. त्याचा जर असणार ऐकत बसलं काय म्हाताऱ्याचं तर भिकाचे ढवळे आम्हाला आणल्याशिवाय राहणार नाहीये. याच्यामुळं याचं ऐकायचं नाहीये. मग काय करायचं, आपल्या मनाला वाटल तसं असताना करायचं आणि मग सायरा वागा, नाहीतर असताना मनाला येत तसं सायरा वागणार आणि तसं वागायचं. नाहीतर कसं काय करायचं गरुड म्हणतो, गजेंद्र म्हणतो आता फक्त
असताना भगवंताला हाक मारायची, भगवंताला जवळ करायचं, भगवंताचं भजन करायचं. ऐशे सुहदांचे समता अतिसंचितार्था नागविता गृहस्थ मारे चरफडत तैसेच प्राप्त गजेंद्रा. आणि त्यावेळेस असणारा जसं असणारा एखादा ग्रस्तामध्ये जसा एखादा यदा कदाचित असणारा दयानं मयानं चरपडतो तसेच असणारा त्या ठिकाणी गजेंद्र चरपडत होता. पण ज्यावेळेस भगवंताचा त्याला दावा केला त्यावेळेस असणारा माझा मोह गेला, मत्सर गेला आणि म्हणून भगवंत माझ्या जवळ येऊ लागला अशी त्याची मनातली भावना होऊ लागली. अर्पवया हरिस जवळी काही नाही हातातळी शोधिता सरोवर जळी कमळे ते काळी जसं असं एखाद्याला दान धर्म करायचा, पंगत घालायची, पण सत्ता त्याच्यावर आपली नाहीये. कारण वयवर्त झालेलं असतंय, हात चलत नाही, पाय चलत नाही, नाक असताना कळतं आणि असताना डाळे येते त्या टायमाला आपलं कोणी ऐकत नाहीये. तसं असताना गजेंद्राला काहीतरी भगवंताला द्यायचंय पण तिथं जवळच काही नाही. विचार करू लागला काय द्यावं आणि भगवंत दिल्याशिवाय जवळ येत नाही. म्हणून असताना तो आजूबाजूला पाहू लागला. काय दिसलं त्याला? शुंडा दंडी कमळा प्राप्ती उल्हास गजेंद्राचे चित्ती आक्रोशे स्मरावया श्रीपती विकळ गती वाचेसी. ज्यावेळेस भगवंत असताना तिकडून शिरारी धावून आला विष्णू गौडला मागे टाकून. त्यावेळेस असताना भगवंत या गजेंद्राला ओळखू आला पण हा काहीतरी देवा भगवंताला हा विचार असताना बराच करीत होता. जवळ काही नव्हतं आणि असताना काही अर्पिण्याशी भगवंत आपल्या जवळ येत नाही हे त्याच्या लक्षात होतं. कारण त्याला पुराण ग्रंथ वाचले असते म्हणून असताना देशी तेव्हा देशी ऐसा अससी उदार आहे म्हणून त्याला वाचलं असेल. म्हणून त्यावेळेस असताना तो म्हणू लागला काय करावं काय नाही. पण सोंड खोडली होती, किलकिल डोळ्याला असताना एक कमळ दिसलं. तिकडं असताना त्यानं धाव घेण्याचा प्रयत्न केला तर त्या नाकराने त्याचा पाय पकडला होता. कसं बा सोडला आम्ही पुढं प्राण होता पैवी कळा वाचा अतिशय विव्हाळा तरी पशु जन्मा प्रेमळा स्मरणशील गजेंद्र. वाच्या असणारी त्याची विकळ व्हावं लागली होती. प्राण कासा विष व्हावं लागलेला होता. आता जीव जाईल अशी परिस्थिती असणारी होऊ लागली होती. तरी असताना तो जीसस म्हणजे पशु योनीमध्ये होता. म्हणजे असताना मोठ्या जनावराच्या जीवात असणारा तो प्राणी होता. तरी असताना त्यानं आपलं धैर्य सोडलं नाही, हादरलं नाही, घाबरलं नाही आणि असताना काकुल तीव्र बघून त्याला काय म्हणू लागला? कमळ उचलण्या उर्दांगती गजेंद्र पाहती प्रीती गरुडारूढा लक्ष्मीपती शंख चक्र हाती देखिला. आणि ज्या वेळेस असताना तसेच अर्ध मेल्यासारखा गजेंद्र झालेला होता. मूर्छना अवस्थेमध्ये आता जाईल का काय अशी परिस्थिती होती. कारण त्याच्या नाका तोंडापर्यंत पाणी आलेलं होतं. नकरण असणारा तो खेचितच असणारा तो बुडतीचे पाय खोलाकडे घेऊन चाललेला होता. त्या समयाला असणारा त्यानं तटकून एक कमळ तोडलं. त्या सुवारामध्ये कमळाचे फुलं होते आणि तोडलं कस तरी फोडलेल्या सोनानं आणि भगवंताकडे असणारा फेका येत नव्हतं. म्हणून असणारा वरी आधार धरलं आणि आधार धरून ज्यावेळेस आकाशाकडे पाहिलं त्यावेळेस असणारा शंख चक्र गदा तोंबार घेऊन असणारा अशा पद्धतीला भगवंत असणारा त्या कोणाला गजेंद्र असणारा दिसला आणि काय म्हणला? दोघ होता दृष्टा दृष्टी प्रेम उलथले पोटी सुके कोंदली सृष्टी आनंद कोटी उल्हास. या गजेंद्रानं असणारा त्या ठिकाणी गरुडाला पाहिलं. सगळं जेवढं दुःख होतं तेवढं असताना विसरला दुःख. कारण भगवंत आनंदमय असणारा भगवंत आहे आणि त्या भगवंताला पाहिल्यावर त्यावेळेस असणारा या गजेंद्राची अशी परिस्थिती झाली. आनंदाच्या डोही आनंद असणारा तरंगू लागला. तो होता पाण्याच्या डावात पण तिथं असणारा आनंद निर्माण झाला. कशामुळं? भगवंत धावून आल्यामुळं. आणि अख्खं जे दुःख होतं ते सगळं विसरून गेला आणि काय म्हणला गजेंद्र? पूर्वी वाचा विव्हाळा हरी देखता निजात्मा मुळा अक्षरी अक्षरा विकळा
वाचस फळ अनुवादे त्यावेळेस पूर्वी असणारा विखर झालेला होता. गजेंद्र सफळ असणारा शब्द योग्य सुद्धा आपल्या तोंडातून निघत नव्हता. तरी असणारा त्याची भावना काय होती ही भगवंताला कळत होती. मुंगे के पाव में घुंगरू म्हणजे भगवान सुनता आहे. कारण भगवंताला काय वाजत आहे काय होत आहे सगळं ऐकू येत आहे. म्हणून त्याच्या मनोगत काय हे कळत होतं. म्हणून भगवंत त्याचं स्तवन ऐकून घेत होते आणि काय बोलत होते. अच्युत अव्यय अव्यक्त व्यक्त व्यक्ते अनंत स्वप्रकाशे संदोदित जन्म नित्य अविनाशी. अविनाश असणाऱ्या भगवंता अच्युत असणाऱ्या भगवंता म्हणजे कधी च्युत ज्या पदावर पावत नाही म्हणजे क्षय त्या पदाचा होत नाही. अक्षय असणारा जे पद आहे असे असणारा आनंद देणाऱ्या भगवंता असं स्तवन कोण करू लागला. गजेंद्र भगवंताचं स्तवन त्या तळ्यातून असणारा भगवंताला पाहिल्यावर करू लागला. नराचे नित्यायतना या लागी नावे नारायणा जगद्गुरु जनार्दना अनन्य नमना पै माझे. नराचं आश्रय म्हणजे मानवाचा आख्या जीवनाचा आश्रय हमेशा करता आयतन पायतन म्हणजे असणारा मंत्र. आणि असा असणारा जो नारायण आहे का त्या नारायणाला माझा सप्रेम असणारा नमस्कार आहे. आणि पुन्हा पुन्हा असणारा मी पाय धरतो. भगवंता काही चुकलं असेल होकला असेल धाव लवकर आणि मला असणाऱ्या यज्ञात सोड. भूत संसार निगुती भूत जन्म मरण प्राप्ती विद्या विद्यातीत गती भगवान मृती नमस्ते. आणि हे भगवंता अवघ्याच असणारा जी सृष्टी जन्माला आली त्या सृष्टीवर असणारा पूर्णपणे जेवढे असणारे भूत आहेत पंचमहाभूत असो जीव सृष्टी असो पशु असो पक्षी असो बी बेनं अनेक असणारा मुंगी हाती सरड्या असणारा ब्रह्मदेव असतो या सगळ्या जीव जंतूला जे परब्रह्म या सृष्टीवर आहे त्या सगळ्याला माझा नमस्कार असो. असा असणारा तो गजेंद्र त्या सुनवरा तो नमस्कार करू लागला भगवंताला. वैराग्य आणि ऐश्वर्य अविद्यते ज्ञान औदर्य श्री अनुवादे यश कार्य तया नमस्कार भगवंता. हे भगवंता ज्याच्याकडे वैराग्य ऐश्वर्य असणारा आरोग्य आणि असणारा यश आहे श्रिया सर्व असणारा सर्व गुण संपन्न ते असणारा सृष्टीला सृष्टी करतेला पालन पोषण करतेला हा माझा नमस्कार असो. भगवंता माझा असणाऱ्या जगात कोणी नाही तुझ्याशिवाय आता तोच धावरे बापा आणि मला असणारा तो काम कर. ऐकता गजेंद्राचे अर्थ वचन सोय गरुडास सोडून सरोवरी उडी घालून आला भगवान कृपाळू. असा ज्यावेळेस गजेंद्राने दावा केला असा ज्यावेळेस गजेंद्राने फोन केला भगवंताला त्यावेळेस असणारा भगवंताने असणारा ताबडतोब उडी घातली त्या गरुडाला मागे ठेवलं आणि या सुनवराच्या जवळ कसे आले ते ऐका. चक्रे म्हणून या चक्रधारे फोडिले वस्त्र मगर मिठी अति दुरुस्त नक्र गजेंद्रा भगवंत सोडिना. ज्यावेळेस असणारा गरुडाच्या पुढे धावून आले त्यावेळेस हातामध्ये चक्र घेतलं. चक्र घेऊन पाण्यात असताना ज्वारानं मारलं आणि असणारा तोंड असताना त्या मगराचं फोडलं तरी मगर मिठी सोडून जातोय. कारण मगराची मिठी ती आणि त्यावेळेस असणारा कारण ती बाय भुकेलेलं होते थोडं म्हणून ते काही लवकर सोडणं झालं. पण भगवंतानं असणारा पुढं काय केलं लागता श्रीरामाचे चक्र रुदिले नाला तो नक्र तरी ना सोडी गजेंद्र दृंड वैर ध्वज शापे. दोघांचा असणारा दृढ वैर असल्यामुळं पूर्वजन्मीचं हाडवैर त्याला म्हणतात. आणि असल्यामुळं भगवंतानं चक्र हाणलं तोंड फोडलं तरी शिद्याची बंद करीत नाहीत पहिले लोक पुरं. तसं असणारा जुने तसं असणारा त्यानं पक्का धरलेला होता भगवंताच्या भक्ताला म्हणजे गजेंद्राला. आणि त्याच्यामुळं तोंड फुटलं रक्त व्हावं लागलं त्या तळ्याच्या पाण्यावर चौकट रक्त दिसलं तरी त्यानं सोडलं नाही. असं कशामुळं हाडवैर होतं म्हणून. बाप कृपाळू भगवंत
चक्र हाणून सुद्धा न सोडल्यामुळं भगवंताला असणारं ते आपल्या भक्ताची दया आली. हात असणारा पाण्यात हात घातला, कारण भगवंत क्षीरसागरात राहतो, मुकामच त्यांचा तिथे, त्याच्यामुळे पाण्याचं काही त्यांना वाटत नाही. हात घातला, दुही असणारे उचलिले, गजेंद्र आणि नक्र दुही उचलेल पाण्याच्या बाहेर. लागता भगवंताचा हात, दोघे जणाती उद्धत, तेही झाले शापून मुक्त, भाग्यवंत समभाग्ये. त्यावेळेला असताना भगवंताचा हात असताना त्या गजेंद्राला आणि नकराला लागला, आणि लागल्याबरोबर ते असणारे शाप त्यांना जो झालेला होता का ऋषीचा, अगस्त्य ऋषीचा, संकाधिक संतांचा, तो असताना त्या शापापासून ते दोघेही मुक्त झाले. आणि मुक्त होऊन आनंदी असताना त्यावेळेस भगवंताच्या हातावर, कारण भगवंताचा स्पर्श येतो, कारण जगाचा मायबाप आहे, आणि मायबापाचा स्पर्श झाल्यावर लेकर आनंदी होतात. तसे ते असणारे भक्त आनंदी झाले. काय म्हणले? विमानी देखती सुरावर, भूतळी पाहती ऋषीश्वर, गगनी देखती खेचर, गजेंद्र क्र उद्धारण. आकाशामधून असणारा सुरवर 33 कोटी देव या नक्र गजेंद्राचा असणारा त्या ठिकाणी युद्ध बघत होते. तेवढ्यामध्ये भगवंत आले. भगवंत कसा त्यांचा उद्धार करतात हे बघू लागले. ऋषीश्वर प्रथम बघत होते. भूचर अनेक असणारा गण गंधर्व हे सगळं असणारा परिस्थिती पाहत होते. पण त्यावेळेस भगवंते कृपा करुणा, दोघे बाहेर आणून, गजेंद्र विमानी घालून, श्री भगवान निघाला. ताबडतोब असणारा भगवंताने हात खाली घातले. दुही असणारा गजेंद्र आणि नक्र पाण्याच्या बाहेर काढले ते सरोवराच्या तळ्याच्या. आणि काढल्याबरोबर 33 कोटी देव विमाने घेऊनच तयार होते. खाली विमाने घेऊन आले. आल्याबरोबर भगवंताने आपल्या गजेंद्राला त्याच्या गर्भेटीतून सोडलं. तोंडातून पाय असणारा बाजूला काढून घेतला, इमानात असणारा घातलं, आणि घातल्याबरोबर आकाश मार्गे असणारा तो कृपाळ उदार जगाचा मालक आकाश मार्गे जेव्हा जाऊ लागला, त्यावेळेस असणारा हा भक्त पण जो खाली राहिला होता तो काय म्हणला? देखोनी भगवंता, जाता देखोनी भगवंता, नखर गदा गदा हसत, त्यांशी श्रीहरी पुसत, हर्षे किमर्थ तू झाले. गजेंद्राला असणारा विमानामध्ये घेऊन चालल्याबरोबर असणारा हा नक्र असणारा मोठ्या मोठ्याने हसू लागला. हसायला लागल्यावर असणारा, कारण माणसाला हृदयातून हसणं आणि होठातून हसणं हे वेगळे, कारण ते हृदयातून पोटातून असणारा गदगदा हसू लागला. त्यावेळेस असणारा भगवंताला त्याचं नवल वाटलं, आणि भगवंत स्वतः जाऊन म्हणले, हे नकरा तो का हसा लागला? ते मला हसू येत नाही, ते काय होईल, कशा कारण तरी सांग, ते पुढच्या होईल. सर्वभूती हरी समाना, गरजेती वेदशास्त्र पुराण, त्या तुझा पाशी विषयमपना, आजी संपूर्ण देखिले. या वेळेस असणारा गजेंद्र असा होता, तो थोडा करळच होता काय का. तो म्हणू लागला, हे भगवान, वेद शास्त्र पुराण 18 पुराण आणि 6 शास्त्र श्रुती नीती नीती हमेशा करतात. ते काय म्हणतात, आम्हाला काय असणार तुझा आगम्य असणार एक प्रकार, तो सगळ्या जगामध्ये समान भाव आहे तुझा, सगळ्याला सारखा असणारा भाग येतो. आणि तुझा तर इथं ते वेदाच्या विरोधात गेला, तो पुराणाच्या विरोधात गेला, इथं हिशेबपणा केला. म्हणजे कोणचा? गजेंद्राला तो घेऊन स्वर्गाला असणार वैकुंठाला चालला, आणि मला परत ठेवलं. ते म्हणलं, मग काय करू मी? उद्धारिले गजेंद्र ते, माझा काऊ पेक्षिले थे, यांची देखोनी विषय मते, अत्यंत भूत हांसीन. अति अद्भुत असताना मला हसवायला या गोष्टीचा. मला कोणच्या? तुमच्याकडे हिशेबपणा आहे, म्हणजे द्वैतपणा आहे भगवंता. पुराण म्हणताय भगवंता द्वैतपणा काही नाहीये, त्याच्याकडे खळपणा कसला नाहीये, किंवा तो निर्मत्सर असणारा भगवंत आहे. आणि तुम्ही तर इथं माझ्यासाठी एक प्रकारचा द्वैतपणा केला. तुमच्या भक्ताला तुम्ही वैकुंठाला इमानात घालून चाललं, आणि मला मात्र परतवर ठेवलं. मग भगवंत म्हणले, ह्याचा हसू आला का तुला? म्हणले, मला विषमपणा दिसला म्हणून हसू आला. पुढं हरी सम्मुखे सांगे आपणा,
गजेंद्र केले माझे स्मरण पाप पुण्य निर्धारण उद्धरण पावला. त्यावेळेस असताना तू म्हणला या गजेंद्रला घेऊन विमानामध्ये चालला आणि मलाही तटवायला लागला. ते म्हणले गजेंद्राने धावा. आणि माझा धावा केला त्यानं, माझं नाम चिंतन केलंय, मला एक कमळाचं फूल दिलंय आणि हा सरा वर्षानुवर्षे माझ्या नावानं तो टाव पडत होता. तेव्हा मी त्याचा उद्धार केलाय, त्याला असताना घेऊन चाललोय. ते म्हणलं त्याला केलं असेल भजन, केलं असेल असताना तुमचा एक प्रकारचा नावाचा उच्चार, पण मी सुद्धा तुझे झाले दर्शन माझे पाप नवे क्षिणा पाप बळे म्यापन श्री भगवान हे भगवान तुमचं दर्शन झालं आणि दर्शन होऊन सुद्धा माझं पाप शिल्लक राहिलं. म्हणला पापाच्या बळानं मी भगवंताला जिंकलं. या सरा मोठं धीट होत आणि धीटपणानं बोल, कारण घाबरलं नव्हतं ते, घाबरलं असल्यामुळं भगवंताला धीटपणानं बोल लागलं. हे भगवान मी मात्र हारलो नाही म्हणलं. मग कमूनच हसू लागलं. ते कारण सांग तुझे नामे पाप निर्दळे तुझ देखील पाप ना ढळे माझे पाप भेने हरी फळे म्या जिंकिले गोविंदा. हे गोविंदा हे माधवा भगवान मला पाहून सुद्धा असताना आज पस्तर माझं पाप शिल्लक तुला समोर पाहिल्यावर चतुर्भुज रूप समोर पाहिल्यावर माझं पाप ढळत नाही तर मी पापाचे नाही असणार कळत पाहिजे, पूर्णपणे नाही सेवायला पाहिजे होते, पण मी तरी सुद्धा तुम्हाला पाहिलंय. आणि जर माझं पाप जात नसल तर भगवंत हारला आणि मी असताना तरलो असा तो असताना गजानन नकर बोलू लागला. त्यावेळेस सकळ पापांते सहकारी या लागी नाव म्हणजे हरी माझ्या पापांची त्याहुनी थोरी तुझ म्या हरी जिंकिले. सगळ्या पापाचा संहार जो करतो त्याचं नाव हरी असताना त्याला म्हणतात. हरीची समाप्ती झाली, सगळ्याची समाप्ती असताना जो पापाचे करतो तो भगवंत आहे. तो माझ्या समोर असून माझं पाप जात नाही, मी भगवंताला जिंकलं असं असताना तो नकर बोलू लागला. अति वक्रोक्ती न कवचना ऐकोनी संतोषिला भगवाना तुझे पावया निज ज्ञान उपेक्षा म्या केली. या वेळेस असताना अति तो एक प्रकारचा बुद्धिवान नकरया आणि स्वतः भगवंत आलूवर घेऊनच चालले होते. पण घेऊन चालल्यावर असताना म्हणू लागले की तू तुझं मन पाहण्यासाठी तुझा असताना मनोगत असताना पाहण्यासाठी मी काय केलं, त्या गजेंद्राला घेऊन चाललेलो होतो. पण आता तो सुद्धा मला ओळखलं मी भगवंत आहे म्हणून. आता मात्र तुझा सुद्धा उद्धार करतो. ते म्हणलं मी तुझ्या भक्ताचे पाय धरले, मी काही दुसऱ्या तिसऱ्याचे पाय धरलेले नाहीत, त्याच्यामुळे माझा उद्धार करावाच लागल असा कोण म्हणला नकर. म्हणून असताना त्याच्यामुळे पाय किंवा संगत जरी धरली तरी भगवत भक्ताची धरावा, संताची संगत धरावा. आणि संताची संगत धरली मग काय होतंय, जे मनाचे मार्ग मनोमार्ग गेला, मनाचे मार्ग तहकूब होते आणि असताना संतांच्या संगतीनं गोड मार्ग किंवा मार्ग दावून गेले आधी दयानिधी ते संतांचे असताना मार्ग दिसतात. मोडून या वाटा बारके बारके असताना जे सूक्ष्म मार्ग आहेत का ते मोडून महामार्ग असताना दाखवतात, ते संत दाखवतात. वाचा तुम्ही घ्या. प्रभू रामचंद्र भगवान की जय. माझ्या दर्शनाची प्राप्ती तुझा झाली ज्ञान स्फूर्ती ऐसे बोलणी श्रीपती नक्र गजपती भेटविला. तुझ्याच दर्शनामुळं आज असणारा भेट झाली. भेट झाल्याबरोबर केव्हा तुमचा दोघाचा उद्धार झाला. त्यांचं जे हाडवर होतं का ते भगवंताला असणारा नकराला आणि गजेंद्राला कड करून भेटविलं. म्हणजे हाडवर आजपासून सोडून द्या. पुढं नकरे धरील गजाचे चरण तुझे करिता चरण ग्रहण मज भेटला श्री भगवान तुझे निदान गजेंद्रा. नकरानं असणारा गजेंद्राचे पाय धरल्याने तुझे पाय धरले म्हणून मला भगवान श्रीहरी भेटले. म्हणून आता माझाही उद्धार झाला, मला घेऊन चालले. गजे घातले लोटांगण तू आधरिले माझे चरण मजा ठवळा श्री भगवान
माझा उदाहरण तुझे नी गजेंद्रानं सुद्धा नकराचे पाय धरले. ते म्हणलं बाबा तो जर माझा पाय धरला नसता तर मी माझ्या मोहामध्ये किंवा पुत्राच्या पत्नीच्या मोहात अडकलो असतो. पाय धरला म्हणून मला भगवंत आठवलं आणि त्याच्यामुळे माझा उद्धार झाला. ते म्हणलं तुझ्यामुळे माझा उद्धार आणि माझ्यामुळे तुझा. येरांचा उपकार परस्पर मानी ती तोर श्रीहरी भेटला साचार पूर्व वैर उपशमे एकमेकाचा सर्व उपकाराची फेड उपकार न करू लागले आणि भगवान श्रीहरी असताना त्यांना समोर ठेवून साक्षर दोघे जण काय बोलू लागले. आम्ही तुम्ही दोघे जण पूर्वी सगळे बंधू ब्राह्मण धनलोभे शाप जाण गजन कृपण पावलो. अरे ते म्हणले आपल्याला कारण भगवंताचा स्पर्श झाल्याबरोबर त्यांना पूर्वीचं ज्ञान प्राप्त झालं. जे दोघं जण असणारे सख्खे बंधू होते म्हणले धनाच्या लाभामुळं आपलं हाडवाईर पडलं आणि भगवंताची भेट झाल्यामुळं असणारा एकमेकाचा प्रेम भाव चवळून आला. त्याही वैराची उपशांती आजी पावलो निश्चिती पूर्वापर वैर शांती भगवान मूर्ती भेटली. आणि पूर्वी आपण एकमेकाचं धन असणारा लोबाडल्यामुळं हळवाईर सुरू झालं. भगवंताची भेट झाल्यामुळं आपला असणारा प्रेम भाव निर्माण झाला आणि असणारी एकमेकाची दया येऊ लागली. त्याचं कारण नामस्मरण. श्री हरी समान समता दोघे पावले स्वरूपता त्याही स्वरूपाची व्यवस्था यथार्थतावर भगवान श्री हरी विष्णू सारखंच असणारं त्या दोघांचे दोन रूप निर्माण झाले. जसं विष्णूचं रूप तसं असणारं त्या ठिकाणी गजेंद्राचं आणि नाकराचं रूप. श्याम राजीव लोचन ठाण मान गुण लक्षण रूपरेखा समान दोघे अनन्य हरिरूप. श्याम आभाळासारखा कलर असताना त्या दोघांचाही असताना निर्माण झाला. एक नाही तीन विष्णू दिसू एक सारखे असताना दिसू लागले. शंख चक्र गदा पद्म दिघे दिसती समान सम मुख्य कोणता पुरुषोत्तम देवा दुर्गम लक्षणा. असताना स्वतः तीन पुरुष असताना विष्णू सारखेच दिसू लागले आणि जे देव होते किंवा लक्ष्मी होती त्या लक्ष्मीला मुख्य असणारा विष्णू कोण आहे कारण शंख चक्र गदा हे तिघांचे असताना हातामध्ये दिसू लागलं आणि लक्ष्मीलाच कळाला लाज लेगे माय आता कोणा ओवाळो असे असणारी ती लक्ष्मी माताच म्हणू लागली. ब्रह्मादे कोणी तिनी मूर्ती म्हणे भजावे कोणाप्रती ब्रह्मादिक विस्मित चित्ती मूळ मूर्ती लक्षणा. लक्ष्मी मातेला आई साहेबालाच असताना त्यावेळेस कळना. त्यावेळेस असताना ब्रह्मदेवाला विचारलं. ब्रह्मदेव म्हणला मी त्यांच्या पोटचं बाळ आहे बापाचं असणारे कळा मला कळत नाही. संतोष आणि श्री भगवान स्वरूप ते संपूर्ण निधी श्रीवत्स लांछन मजा दिन नाही म्हणे. भगवान प्रसन्न झाला की आपलं स्वरूप असताना प्राप्त करून देतो भगवान भक्ताला. पण असताना जे हृदयावर असताना भरपूरचं चिन्ह आहे तो सगळं देतो. कपडे देतो धन देतो धर्म देतो. पण असताना हृदयावरचं जे भरपूरचं चिन्ह आहे ते मात्र देत नाही. ब्राह्मणाची दुर्वाक्यता हृदयी राहिला म्यालाता तै श्रीवत्सला विहाता सत्यवाक्यता एक भगवंतानं स्वतःची कमाई ती स्वतःची कमाई दुसऱ्या देत नाही. ब्रह्म त्याने भगवंताला असताना शाप दिला लाता आणल्या त्या सहन केल्या आणि ते हृदयावर चिन्ह आहे ते मात्र कोणत्याही भक्ताला देत नाही. जासी श्रीवत्सलांचन तोची स्वामी श्री भगवान येरते भक्त तत्समान साधू सज्ञान लक्ष्मी. मात्र आई साहेब लक्ष्मी देवीनं असताना ओळखलं की ज्याच्या हृदयावर पायाचं चिन्ह नाहीये तो माझा पती आहे ती माझे पती परमेश्वर आहेत आणि हे दोघं भक्त आहेत. मग कोण भक्त तिला अजून माहित नव्हतं कारण ती बी एवढी काही एवढी नव्हती पण टाइम द्यायचा. भगवत भक्त इंद्रदुम्न त्याचे करिता उद्धरण धरिता भक्ताचे चरण उद्धरण महान भगवत भक्त असताना इंद्र दुम्न राजा त्याचा उद्धार करीत असताना त्या नकराचा सुद्धा उद्धार झाला. तो हो नावाचा गंधर्व होता आणि म्हणून वैकुंठाला असताना तिघ सारखेच रूप लक्ष्मी मातेला पाहिले. भक्त संगती जे जे लागत ते तारशी भगवंतायसे गरजे भागवत ते पद प्राप्त जे असणारा भगवत भक्ताला पद प्राप्त होत. महान ब्रह्म येत्याला पद प्राप्त होत. ते असणारा पद गजेंद्राला आणि गजेंद्रामुळा नकराला असणारा म्हणजे वैकुंठ प्राप्ती झाली. कृपाळू श्री भगवंत उद्धरील निज भक्ता व घे जय जयकार करीत सुर वर्षती दिव्य सुमने. कृपाळ उदार असताना
असता का भगवंत? असा कोणी पाहिला? 33 कोटी देवानं पाहिल्याबरोबर असा गजर केला म्हणता काय एकदा? प्रभु रामचंद्र भगवान की बोला जय. संत हनुमान महाराज की जय. असा गजर केला. इमानांची दाटी पुष्पांचा वर्षाव असणारा या गजेंद्रावर नकरावर भक्तावर आणि भगवंतावर झाला. कव गरुड धापा देत वेगे येता त्वरान्वित पुढे देखता श्री भगवंत लज्जान्वित तो झाला. याचा उदास झाला. वैकुंठाला गेला आणि गरुड तिकून धावून आले. म्हणले गरुडाच्या पायी म्हणले असताना का पायी पुढे वजन पुसता श्रीपती पुढे गेला शिकई रीती गरुडा तुझी दे कोणी म्हणत गती गजेंद्र आरती धाविन पण गरुडाला प्रश्न केला, हे भगवान मला पाठीमागे सोडून तुम्ही पुढे गेलेच कसे? म्हणले गरुडा तुझी गती मला फार कमी वाटली म्हणून माझ्या भक्ताचा मला उद्धार करायचा होता, त्यांना वैकुंठाला पाठवायचं होतं म्हणून वेगाने आलो. ऐकून श्री स्वामीचे वचन गरुड झाला लज्जायमान मग घालून लोटांगण धरिले चरण हरीचे. स्वामीचे मनोभावा स्वामीचं काय मनोगत आहे ते कळल्याबरोबर असताना घालीन लोटांगण. आता बाबाच्या दोन नको पटाकन चल. आमच्या गतीची तू गती आमच्या शक्तीची तू शक्ती आमच्या मतीची तू महती कृपा मूर्ती श्री आमच्या गतीची गती तू आमच्या मतीची मती तू आमच्या बुद्धीचा बुद्धी पुढवाचा मज येता तोरायुक्त क्षुधेने पिढिलो बहुत तू तव कृपाळू श्री भगवंत काही आहारार्थ मज मी अति येई. वेगानं आलो. पोटात देवी घराची आग पडी करून मला भूक लागली. मला श्री हरी सांगे कृपा करुण गजन क्रदेह गहन माझे हाती पावन करी भक्षण देवाची दया आली. ते म्हणले माझ्या हातानं हे असताना गजेंद्राचं नकराचं शरीर पवित्र झालंय. तुला नाही भूक लागली का? ते असताना खा. आणि ते खा म्हणल्यावर खाणारला तेवढंच पाहिजे हो, बाकी काय पाहिजे? कारण खाणारला काय कोणचं कवाना भगवंताच्या हाताच आहे म्हणून असणार. गरुड जवाला तेथ तव देखील हे विपरीत भृभंग पक्षी आहारात सवेग धरित ते दोन्ही गरुड जास्त असताना भुके लावून भगवंताला परवानगी दिली. गजेंद्राचं नकराचं शरीर पडलेलं होतं. बघण्यासाठी आला, खाण्यासाठी आला. भुभ्रंग नावाचा पक्षी असताना त्या गरुडाला आपल्या गजेंद्र नकराला खात होता. भृभंग पक्षी भ्रमे गगनी गजेंद्र नक्र एकत्र दोन्ही तेने देखताची नयने झडप मारोनी धरी आकाशातून असताना गरुडानं ते पाहिलं. भुभ्रंग पक्षी असताना त्या नकराला गजेंद्राला खात होता. त्यानं झडप घातली गरुडानं आणि गळ्यात घातल्याबरोबर भुभ्रंग पक्षी असताना धरणीग्रस्त झाला. भृभंगे धरिता ते दोन्ही ताराक्ष देखोनी देखे दुरुणी गरुड येताची तळपोनी भृभंग धरुणी उडाला. हा भूभ्रम पक्षी असताना नकराला गजेंद्रला खाणार होता. हा ताराक्ष म्हणजे गरुडानं पाहिला, झडप मारले, तिघाला वर मारलं. तडी गजेंद्र त्यावरी नक्र भृभंग पक्षी त्यावनी तोर गरुडे उतरिता सत्वर माळा विचित्र परिलंबे ताबडतोब असताना गरुडानं झडप मारली. भूभ्रम पक्षी असताना हातात तसंच उचलला. असताना नकरा उचलला आणि गजेंद्र बी उचलला. जसा असताना आंब्याला असणारे लय मोठे फळं लागल्यावर जसा गड आणतो तसा असणारी परिस्थिती या नकराची असणारी आणि गरुडाची असणारी त्या गजेंद्रा संधी सुटाली. गरुड भिडता भृभंगासी तेने सोडिले गजनग्रासी गरुडे धरिले नकागेसी घेऊन ती घासी गरुडाला उडाला. झडप असताना भूभ्रम पक्षीवर घातल्याबरोबर त्यानं काय केलं? मला आपण खातोय पण मरण्यासाठी थोडंच खातोय. त्यानं आकाशातून गजेंद्र सोडून दिला, नकरा सोडून दिला. नका आपलं गरुडाने पाय लांबिला आणि नकामध्ये असणारे हा असा गजेंद्र बी धरला खाली येता येता आणि नकर बी धरला. कारण त्याला खायचं होतं. खायचं म्हणलं काही बी करता येत. चला मुखी धरुणी भृभंगासी नकादी गज नक्रासी गरुड पाहे स्वस्थानासी स्वयारासी सेवा भूभ्रम नावाचा जो पक्षी होता तो मुका तोंडात धरला चुंचीमध्ये आणि एका पायामध्ये नकर एका पायामध्ये गजेंद्र आकाशात भरली गरुडाने. येता जे कोणी गरुडासी उल्हास कनक जांबुसी सोये बोरे आला देशी खगेश्वरासी आकाशातून असताना प्रतर बघू लागला. कोण खायचंय कुठं बसून खायचं? खाण्यासाठी ठिकाण बी चांगलं पाहिजे. उगाच असताना रोडच्या कडे मोठ्या मोठ्या ठिकाणी नाही जमत. म्हणून असताना त्या ठिकाणी ठिकाण बघितलं. एक जांभळ असणारी होती, ती सोन्याची होती आणि ती जांभळ म्हणू लागली मी आता थकले भागले. हे असताना गरुडाच्या तू इथं ये, इथं बस आणि इथं फराळ घे. हरी हस्ते गजनक्र पुनित गरुड केवळ भगवत भक्त यांचा स्पर्श झाली येत मी नित्य मुक्त ही होईन. जांभळीचं झाड असताना म्हणू लागला. पुरातन होतं ते जुनं होतं.
हरीच्या हातानं भगवंताच्या हातानं हे गरुडही असताना तो नक्र गजेंद्र पवित्र झाले. आणि हे जर इथे असताना माझ्या मांडीवर बसले तर माझाही उद्धार होईल. गजेंद्र भक्ताचे संगती घातकी नक्र पावला मुक्ती मी याची संगती नित्य मुक्ती पावेन. घात करणारा असणारा मगर मिठीत आला की पाण्यात खाणारा पण तो नक्रही असणारा उद्धार झाला गजेंद्राच्या संगतीमुळं. म्हणून संगत आचे करणार संगत बुरे की मत करणार. जे जे लागले सत्संगती ते ते नित्य पावले मुक्ती कनक जांबूत धरती गरुडा प्रती जे जे संतांच्या संगतीला लागले ते मनमार्गे नाही गेले. म्हणून सरा ह्या जांभळीला असं वाटलं की या सद्भक्तांना माझ्यावर येऊन आराम करावा फरळ करावा. शत योजना विस्तार माझी शाखा अत्यंत त्वर तेथे बैसणे खगेश्वर करी हार. त्या जांभळीचा असणारा वृक्ष होता का एक फाटी असणारी 400 योजन म्हणजे 400 कोस होती. गरुड क्षुदेने पिढीला तीसी उडता बागला ऐकूने करक जांभूचे बुरा स्वे बैसला शाकेसी. या वेळेस असणारा गरुड आकाश मार्गे असणारा फिरत होता. तो टाकला होता भागला होता आणि या पक्षाला आणि गजेंद्राला घेऊन आला होता. ताबडतोब त्या फांदीवर असणारा जांभळीच्या बसला. गरुड पाहतो तरुवर जैसा का मेरो गिरीवर भोवत्या शाखा शत सहस्र योजन विस्तार शत गरुडा असणारा सहस्र. बारकाने जवळ असणारा बसायच्या टायमाला तो वृक्ष पाहिला. हजार असणाऱ्या फांद्या होत्या आणि असणारा हजारो कोस असणारा त्या वृक्षाचा येर विस्तार होता. पक्षियांची निडे तयावरी शत सहस्र लक्षांतरी फळपुष्पित संभारी तरुवारी अनेक पक्षी असणारे विश्रांती. सापादे जीव जंतू असणारा त्या वृक्षाच्या सन्ध्यात आलेले होते. पावया गरुडाची त्वरी वाल किल्ल्यासाठी सहस्री गुप्त पावले शाखांतरी गरुडची वरी बैसला. अवसन ताकद पाहण्यासाठी वलकले ऋषी यांना काही कामं नव्हती. ते असणारे गेले आणि त्या वृक्षाला लोम काढून तपश्चर्या करू लागले. गरुड बैसताची तेत शाखा मोडली कडकडीत गरुड पाहे साशंकेत ऋषी लोंबत 7,000 ऋषी असताना त्या पाठीला लोम काढलं होतं. बुबर पक्षी आणि गजेंद्र नक्र वरी गरुड एवढ्या बसल्यावर काढ 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 फाटी मोडी झाली. ऋषी लोंबती अधोमुख शाखा चांडून देख ऋषी पावताचे दुःख थोर नरक पावे असताना त्या जांभळीची फाटी मोडली. इथं बी जांभळीचा हिराच होता. इथं बी जांभळीचा हिराच होता. तिथं आता हे रेणुका माता मंदिर आहे. म्हणून असताना फाटी असणारी मोडी ऐसे जाऊ द्या करण्याचा टाइम आहे आणि हे लई मठ राहिले. म्हणून असताना त्या ठिकाणी कडकडा फाटी मोडली. फाटी मोडल्यावर गरुड असताना त्या फाटीच्या ठिकाणी सगळ्यांनाच घेऊन आकाशात उडला. 60,000 ऋषी घेऊन उडला आणि म्हणून शाखा धरुणी वामचरणी गजनक्र दक्षिण चरणी मुखी भृभंग धरुणी गेला उडून एक फांदी असणाऱ्या पायामध्ये धरली. दुसरी असणारे नक्र गजेंद्र पायात धरले. बुमरम पक्षी मुखात धरला. आकाशात बाहेर गरुडाने केली. शाखा शतयोजन विस्तार साठी सहस्र ऋषीश्वर दक्षिण चरणी गजनक्र मुखी महातोर भृभंग. बुमरम पक्षी मुखामध्ये होता. फांदी एका पायामध्ये होता. नक्र गजेंद्र असणारा हाता पायामध्ये होते आणि आकाशात असताना तो गिरट्या घालून आला. कोण गज असणारा गरुड. इतू केनसी समवेत गरुडाकाशी भ्रमेत बैसोन लाहे यथा स्वस्त ऋषी समवेत एवढा असणारा बलशाली गरुड पण असणारा त्याला बसण्यासाठी ठिकाण नाही आणि खाण्यासाठी टाइम नाही. म्हणून असणारा काय करू काय नशी जीवाची तगमग मज बैसता चितळी भारे ऋषींची होय रांगोळी येणे दाखे महाबळी नभो मंडळे परतरी बसावा तर 60,000 वरकले ऋषी असणारा त्या फांदीला तांगलेले होते आणि खाली टाकल्याबरोबर त्या फांदीच्या बाजूलाच ऋषी मरते आणि मला शाप देते. जन्मोजन्मी भोगावं लागल. म्हणून घेऊन लाहे आहाराते बैसून लाहे स्वस्त चित्ते परम संकट गरुडा तिथे श्रीहरी ते त्याला ते असं स्मरण खायचं होतं. मांस खाताना हाऊस वाटणार होते पण खायलाच भेटत नव्हतं. तोर पावल वाकांता वेगी पावगा भगवंता कायम कराव्या आता नात नाता खायला भेटायला पोटात भूक लागली. सर्व असताना संकट असताना चौकून आलंय. म्हणून असताना मग भगवंताला शरण गेला. भगवंताचा दावा गरुड करू लागला. जुहरी रक्षिले पांडवासी नग्न करीता द्रौपदीशी पितयाने गाजिता प्रल्हादासी देवी मदपासी पावावे लाखाचं घर असताना त्या कैरवानं पांडवासाठी जाळण्यासाठी केलं. त्यांचा सांभाळत्व केला. द्रौपदीला असताना महाभारतात नग्न करण्याचा 100 कैरवानं प्रयत्न केला. त्याचं संरक्षण भगवंतत्व केलं. असं असताना कृपाळ उदार
आता उतरले गजेंद्रासी तो तू मज विसरलासी उडी घालावया तो वेगेसी का रुसलासी आताची आता माझ्या डोळ्यासमोर असणारा गजेंद्राचा नकराचा तुम्ही उद्धार केला भगवंता आणि तशीच असणारी मी सुद्धा तुमचा भक्त आहे आणि त्याच टायमाला लवकर उडी घालावा आणि माझं संकट सोडवा असं भगवान श्रीहरीचं दावा करून करून जनास वाय जनार्दन तुझे नाव जगत जीवन मी तुझे अनाथ दीन माझे विघ्न या निवारी जगामध्ये असणारा जो जाणता तो जनार्दन म्हणून तुझी सेवा करतो नामस्मरण करतो आणि म्हणून मी तुमचा अनन्य असणारा भक्त आहे जो माझा अनन्य म्हणून त्याची निवारी मी जन्म मरण गरुड श्री हरीचा परम भक्त तोही आनंदे नाम स्मरत नामपासी भगवंत आहे दुर्लत अनन्य भावाने असणारा तो भगवंताचा भक्त होता आणि भगवंत जिथं नामस्मरण आहे तिथं तो असणारा नाचत हसत गाचत येतो करिता हरिनाम स्मरण स्वय विघ्न होय ते निर्विघ्न गरुड पावला समाधान ती विंधानावधान नामस्मरण केल्याबरोबर एक 12 वाटा गरुड भ्रमता आकाशी भगवंताची कृपा कैशी देखील पित्याकाश पाशी तेजोरा आकाशामध्ये असणारा गरुड गिरट्या घालीत होता चक्रा घालीत होता त्यावेळेस असणारा काय करू काय ना असं विचार आल्याबरोबर बापाला पाहिलं गंध मादन पर्वतात कश्यप पिता तपाचरत न भिवून देखील अकस्मात आला त्वरित त्या भगवंताचं असणारं नामस्मरण केल्याबरोबर दिशा दिसते मार्ग दिसतो आणि गंध मादन पर्वतात जिथं असताना भगवान श्रीकृष्णानं मुलगा व्हावा म्हणून तपश्चर्या केली त्या पर्वतामध्ये असणारा आपला पिता पाहिला कोण कश्यप ऋषी आणि पाहिल्याबरोबर येता जे कोणी गरुडासी वृत्तांत कळला कश्यपासी जे कोणी वाल किल्ले ऋषी कश्यप दासी प्रार्थित ऋषी तिकून आले दिंडी घेऊन असणारा समोर आले आणि पोरगा संकटात पाहिल्याबरोबर असणारा त्या ऋषीला नमस्कार केला वलकर ऋषीला ऋषी महाराज खाली उतरा घालून आलो टांगण कश्यप विनवी कर जोडून गरुड मुख माझ्या पत्य दीन कृपा करो कश्यप ऋषीला असणारा वलकले ऋषीला नमस्कार केला लोटांगण घातला आता पटांगण धरू नको आणि कोणी झोपू बी नका फक्त अर्ध्या तासात खलास गरुडाचे मनोगत आणून परमामृत माता करावी निर्मुक्त धरती सामर्थ्य तुम्ही गरुड मात्र भक्त आहे पित्र भक्त आहे म्हणून असणारा आईसाठी अमृत आणलं याच्यासाठी जागा तुझं करीत अनुष्ठान नाही याचे सामर्थ्य ज्ञान येणे माता मुक्त करून झाला वहन विष्णू भगवंताचा असणारा वाहन झाला आणि गरुडाची पायी पूर्णपणे स्वतः असणारा भगवंताचे पाय तर आपल्या पाठी भावया गरुडाचे सामर्थ्य शाकेशी बैसलो समस्त तव हा बळ्या बळवंत विजयी निश्चित 60,000 वर्षाला ऋषीने सांगितलं तुझ्या मुलाचं ताकद अवसान आणि पुरुषार्थ पाहण्यासाठी आम्ही नोंद कळवतो आताच उतरवतो त्यावेळेस असणारा ऋषी उतरले गरुड काय म्हणून कश्यपाशी नमन देवोनी गरुडास या शिरवचन वाल किल्ली शाखा सोडून गेले तपोधन ऋषीला असणारा उतरता आशीर्वाद दिला तुझ्या पुत्राचा असणारा कोटी कोटी कल्याण असो आणि असणारा सर्व गुण संपन्न असो गेले वाल किल्ले देखून गरुड पावला समाधान करून पितयासी नमन कुस्या पण ऋषी उतरल्याबरोबर असणारा मात्र देव भाव पित्र देव म्हणून वडिलाला सुद्धा नमस्कार केला कोणी गरुड लोटांगण घाली थोर जाधवलो वाल किल्ली मुक्त झालो तुझे बोली शाकानी ऋषीवादे तो असणारा गरुड खाली उतरला आपल्या वडिलांना पुन्हा लोटांगणातला पुन्हा नमस्कार केला तुमच्यामुळे आज वाचलो जगलं आणि असणारा शापातून असणारा मुक्त झालो नाही तर आता इथं मी मेलो होतो असं बापाचं असताना स्तवन करू लागला कजांबू शाखा सदर शत योजने सविस्तर इशी सांडावया कोणश हार कोटे हार म्या घ्यावा जांभळीचा असणारा फांदा जो सोन्यासारखा आहे त्या फराळ कुठं करावा असणारा आणि ही फांदी कुठं ठेवा ते म्हणले ते मी सांगतो देखो निया कनक जांबूसी ब्राह्मण धावती छळावयासी धनलोभ भो द्विजासी बळ ब्राह्मणासी कसे तुळशी कर्म येत होते त्यांना असणारा कळलं हे जर सोन्याची जांभळीचा फाटा पाहिला का तर हे ब्रह्म येतात का बामणात का हे पळताच येते आणि जसं असताना दसऱ्याचं सोनं लुटतात का तसेच लुटीत बसते म्हणून असताना इथं ठेवू नको कुठं ठेव पावती ब्राह्मण सांगावेची ते कोण स्थान तेथे शाखा निक्षेपून करी भोजन सुधारती जिथं ब्राह्मण जाणार नाहीत का बरं लिहिलं ब्राह्मणच नाथभाऊ ब्राह्मणच होते ती जिथं ब्राह्मण जाणार नाहीत का तिथंही फांदी ठेव गरुडा
क्षुधित ऐकुनी गरुडाची कृपा उपजली कश्यपाची दुर्गम स्थान सांगित्या आसिया गम्य सर्वांची मनोवाचा बापानं लेख भुक्या गेला पाहिला आणि बापाचं अंतकरण तिळी तिळी तुटलं गरुडा इथून भराडी घे आणि असताना समुद्राच्या पलीकडे दक्षिण समुद्रा माझारी सुनाभी पर्वत लंकागिरी शाखा ठेवून त्यावरी भोजन करी दक्षिण सुपुत्रा दिशेला असणार म्हणजे इकडं तिकडं असणार काय कर तिथं असणार सुवर्ण नावाचा असणारा एक प्रकारचा पर्वत आहे आणि तिथं जाऊन असणार ही फांदी एखाद्या कड्यावर डोंगरावर ठेवून दे आणि तिथं असणार तो फराळ कर ऐको आणि कश्यपाचे वचन सुहे सुवर्ण शाखा घेऊन गजनक्र भुर्भंगे शिवडून आला पण गरुडाला असणार आपल्या वडिलाचं वचन ऐकलं शब्द ऐकला पायात बसणारी ती एक फांदी धरली त्या जांभळीची भूभरण तोंडात असणारा धरला आणि असणारा नक्र गजेंद्र दोन पायात दोन धरले आकाशात उड्डाण केलं लंका पाठार निरंजन सुवर्ण शाखा तेत ठेवून गरुडे केले पै भोजन सावधान लंका हरिस्मरणे. पठार असणारं पाहिलं कुठं दक्षिण दिशेला पठार म्हणजे कसं जेजुरीच्या पलीकडून पठार आहे बघा जर सोहळ्याला गेला असला तर आणि ते पठार म्हणजे कड्यासारखं उंच उंच आणि त्या पठारामध्ये असणार कुणी जाणार नाही जंगल पाहिलं तिथं ती फांदी नेऊन ठेवली माणूस जाणार नाही सोन्याची होती तिथं ठेवली तिथं असताना तो फराळ करण्यासाठी गरुड थांबला करिता भृभंग भक्षण ग्रासोग्रास कृष्णार्पण करीन क्राचे भोजन ब्रह्मार्पण स्मरणे भूभ्राम पक्षी असणारा गरुड खाताना कृष्णार्पण ब्रह्मार्पण म्हणून असणारं वदनी कवळ म्हणा लागतं आणि तर असणार ते त्याचं पंचामृत होतं आणि जर नाही म्हणलं का मग पाणी असं प्यावं लागतं चला बक्षिता त्या गजेंद्रासी भोक्ता म्हणे ऋषी केसी भक्त सेवित्या त्या अर्थाची हरिस्मरणे असं घेतलं की असताना त्या ठिकाणी भक्ता किंवा त्याचा असताना सांभाळ करणारा त्याचा असं जिरणारा सगळा भगवंत भगवान अर्पण कृष्ण अर्पण राम अर्पण असं म्हणावं लागतं गरुड पिडला क्षुदेशी भोजन करिता ये विधीशी पावला परम तृप्तीशी आला देशी हरिस्मरणे कारण तो नामस्मरण करीत होता करासोकरासीला असताना भगवान श्रीहरीचं नाव घेत होता या दोघांचा असणारा शरीर खाऊन तो असणारा शांत झाला कोण गरुड आणि त्यावेळेस असणारा त्याला जरा खाल्ल्यावर माणसाला आळूस येतो कारण तो बी आणि आळस आल्यावर काय झालं फळमूळ आणि जीवन जे भक्त सेविती आपण ते करीत ब्रह्मार्पण तृप्ती संपूर्ण जे खरे भक्त आहेत ते फळ खाओ मुळं खाओ फराळ खाओ एकादशीला पोळ्या खाऊ नाही तर असताना फराळच खाओ काय बी खाओ पण कृष्ण अर्पण म्हणला ब्रह्मार्पण म्हणला भगवंताला अर्पण झालं जसं गरुडाचं झालं तसं अन्न ब्रह्म हम ब्रह्म हृदय भोक्ता आत्मराम त्याचे कर्माचे पर ब्रह्म हे जाणती मर्म ते अन्न ब्रह्म भगवंत असणारा पूर्ण ब्रह्म आहे आणि त्या ब्रह्माला हे असणारे जीव सृष्टीमध्ये सगळंच अर्पण भोजन करीत ऐसे पंक्ती असहस्रांची पंक्ती पुन्हा ती ऐसे बोलती वेद श्रोती सभाग्या पंक्ती हरिभक्त ब्रह्म आहे त्याच्या पंक्तीला असणारा जर भोजन केलं आणि ते जर असणारा ब्रह्मार्पण म्हणलं तर हजार असणारा ब्राह्मण जीव घातल्याचं पुण्य असं प्राप्त त्या जीव घालणारा होतं ग्रासो ग्रासी हरिस्मरण ऐसे जे करीती भोजन ते तर भोगताची भगवान भोगते पण त्या नाही घासाला असताना त्या ठिकाणी श्रीहरीचं भगवंताचं नाव जर घेतलं तर असणारा तो असणारा उदर भर नव्हे जाणीचे केवळ येत नाही निस्ता येत नाही केवळ येत नाही पण त्या घासाला असणारा मग तांदूळ असो भात असो किंवा भाकरी असो नाही तर भाजी असो पण कृष्ण अर्पण ब्रह्मार्पण म्हणावं लागतंय ऐसी भोजन प्रयुक्ती गरुडाची झाली परम तृप्ती त्याने घ्यावया विश्रांती केली आई ती त्यावर मांस खाऊन असताना त्या ठिकाणी गरुडाची तृप्ती झाली कारण तो कृष्ण अर्पण ब्रह्मार्पण म्हणत होता म्हणून आणि याच्यावरच असणार त्या ठिकाणी आता मात्र इकडे बस